नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता सहावीतील विषय विज्ञान त्यातील पाठ 7वा प्रवास प्रकाशाचा. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. या व्हिडिओत आपण पूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा भरा. तर रिकाम्या जागा भरामध्ये एक आहे तर रिकाम्या जागा भरलेली आहे. पहिल्याचं उत्तर आहे सूर्य. दुसऱ्याचं उत्तर आहे अपारदर्शक वस्तूंवर प्रकाश पडला की रिकाम्या जागा होते तर प्रकाशाचे परावर्तन होते. दुसरा आहे सुछिद्र कॅमेऱ्याचे कार्य. तर हे त्याचे रिकाम्या जागेचे उत्तर आहे. चौथ्या रिकाम्या जागेचे उत्तर आहे हवेतील धूलिकणांमुळे दिसते. आणि पाचव्या रिकाम्या जागेचे उत्तर आहे पाण्यावरून प्रकाशाचे परावर्तन नियमित परावर्तन या प्रकारामध्ये होते. प्रश्न क्रमांक 2 आहे योग्य पर्याय निवडा. आपल्याला तिथे 4 पर्याय आहेत. त्यातील योग्य पर्याय इथे दिलेला आहे. मी डायरेक्ट सरळ लिहिलेला आहे. एक आहे अपातन कोन 30 अंश मापाचा असेल तर परावर्तन कोन किती मापाचा असेल? तर परावर्तन कोनही 30 अंशाचा असेल. 2 सपाट आरशामध्ये स्पष्ट प्रतिमा दिसते कारण उत्तर आहे अ प्रकाशाचे नियमित परावर्तन होते. प्रश्न क्रमांक 3 आहे 3 चंद्र आपल्याला दिसतो कारण तर त्याचं उत्तर आहे क चंद्राच्या पृष्ठभागापासून सूर्यप्रकाशाचे परावर्तन होते. 4 आहे प्रकाशाचे परावर्तन होताना आपतन कोन व परावर्तन कोन केव्हा समान मापाचे असतात? तर ते नेहमी समान मापाचेच असते. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न 5 चंद्र पृथ्वीपासून सुमारे 4 लाख किलोमीटर दूर आहे. पृथ्वीवरून चंद्र दिसतो मात्र काही कारणाने तिथे निर्माण झालेला आवाज पृथ्वीपर्यंत ऐकू येत नाही. असे का होते? तर उत्तर आहे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील अवकाशात हवा आणि अन्य माध्यम उपलब्ध नाहीत आणि ध्वनीच्या प्रसारामध्ये माध्यम आवश्यक असते. त्यामुळे चंद्रावर निर्माण झालेला आवाज पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. याचं उत्तर कारण आपल्याला माहित आहे आवाजाच्या ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि पृथ्वी आणि चंद्र ह्यांच्यामध्ये काहीच नाही, फक्त हवा आहे. तर त्याच्यामुळे हवाही नाहीये तर त्याच्यामुळे आवाज आपल्यापर्यंत येत नाही. आकृतीला नावे द्या. तर पाठामध्ये इथे टॉर्च दिलेली आहे अशी आणि पाठामध्ये इथे टॉर्च दिलेली आहे आणि हा टॉर्चचा प्रकाश सपाट भागावर पडला की हा असा कोन तयार होतो. तर हे नाव आपल्याला द्यायचे आहेत आपाती किरण, परावर्तित किरण, अभिलंब म्हणजे इथे 90 अंशाचा कोन तयार होतो त्यामुळे याला लंब म्हणतात अभिलंब. आणि हा पृष्ठभाग आहे तर परावर्तन पृष्ठभाग. पुढचा प्रश्न आहे स्वच्छ पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब दिसते. पाण्यावर तरंग असतील तर प्रतिबिंब तसेच दिसेल का? तर स्पष्ट करा. तर उत्तर आहे नाही कारण प्रतिबिंब तसेच दिसणार नाही आणि ह्याचे कारण दिलेले आहे, तुम्ही लिहू शकता. ह्याच्यामुळे स्वच्छ व स्थिर पाण्याच्या पृष्ठभागावर नियमित परावर्तन होते त्यामुळे स्पष्ट प्रतिबिंब दिसते आणि जेव्हा तरंग असते तेव्हा असमतोल होतो त्यामुळे नाही दिसत. तरंग म्हणजे लाट. तर प्रश्न 8 विधाने सत्य की असत्य ते ओळखा. असत्य असेल तर दुरुस्त करून घ्या. तर इथे पहिलं विधान आहे आपाती किरणाला स्तंभिका म्हणतात. तर उत्तर आहे असत्य कारण आपाती किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन मोजण्यासाठी पृष्ठभागावर काढलेल्या लंब रेषेला अभिलंब म्हणतात. तर हे त्याची दुरुस्ती आहे. असाच प्रश्न 8 मधील उपप्रश्न 2 आहे वाकलेल्या पाईप मधून आपण समोर ठेवलेली वस्तू पाहू शकतो. तर उत्तर आहे असत्य. 8
प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने सत्य की असत्य ते ओळखा. तेच प्रश्न आहे, त्यातील तिसरा उपप्रश्न आहे. तिसरा उपप्रश्न आहे, अंधाऱ्या खोलीतील वस्तू आपल्याला स्पष्ट दिसतात. तर उत्तर आहे असत्य, कारण अंधाऱ्या खोलीतील वस्तू आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत, कारण वस्तू दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो आणि अंधाऱ्या खोलीत प्रकाश नसतो. तर हे झालं याचं. आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे, सुईछिद्र कॅमेऱ्यात मिळणारी प्रतिमा उलटी दिसते. तर ह्याचं उत्तर आहे सत्य, आणि जर सत्य असेल तर आपल्याला दुरुस्त करायची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न 9, कोणाला मेणबत्तीची ज्योत दिसेल. तर त्यामध्ये आपल्याला एक दिलेले आहे, एक मेणबत्ती आणि वेगवेगळे पाईपमधून वेगवेगळे मार्ग आहेत. तर त्यातील फक्त रेखालाच मेणबत्तीची ज्योत दिसेल, कारण प्रकाश सरळ रेषेतच प्रवास करतो आणि रेखा आणि मेणबत्तीची ज्योत ह्यांच्यात मध्ये प्रकाशाच्या सरळ मार्गात कुठलाही अडथळा नाही. त्यामुळे आपल्याला फक्त रेखाला ज्योत दिसेल असे म्हणता येईल. प्रश्न 10 आहे, शेवटचा प्रश्न. स्वयंप्रकाशित आणि परप्रकाशित असे 2 गट का. तर दिलेल्या वस्तू आहेत आपल्याला, विमान, पुस्तक, सूर्य, सोने, आग, चंद्र, पंथीची ज्योत. पंथीची ज्योत. तर ह्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये स्वयंप्रकाशित वस्तू, दुसऱ्या याच्यामध्ये परप्रकाशित वस्तू. तर ह्याचे वर्गीकरण केलेले आहे. स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतःचा प्रकाश असणारे, परप्रकाशित म्हणजे दुसऱ्याचा प्रकाश किंवा प्रकाश नसणारे, दुसऱ्यावर अवलंबून असणारे. जर परप्रकाशित आहे विमान, पुस्तक, सोने, चंद्र, पंथी आणि पंथीतील तेल, आणि इथं सूर्य, आग आणि पंथीची ज्योत. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.